हॅलो एव्हरीवन, मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी आई या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो. तर तुम्ही अजूनही आपल्या लाडक्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो गाईज, नेहमीचा प्रश्न, आमच्या बाळाला रोज किती पाणी पाजावं? बाळाच्या शरीराला पाणी पुरतंय की नाही? बाळाला पाणी कधीपासून चालू करायचं आणि बाळाच्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होते की नाही हे कसं ओळखायचं? तर आज याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन मी तुमच्यासोबत डिस्कशन करण्यासाठी आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळ जन्मल्यापासून 6 महिन्यापर्यंत बाळाला पाण्याची गरज नसतेच. आईच्या दुधात 70 ते 80% ही पाण्याची पातळी असते आणि राहिलेले 20% जे दुधाचे मेन घटक असतात ते असतात. त्यामुळे 6 महिन्यापर्यंत बाळाला पाण्याची गरज ही नसतेच. त्यामुळे 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला वरचे पाणी पाजूच नये. आता बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं तेव्हापासून ते 8 महिन्यापर्यंतच्या बाळाला रोज 120 मिली पाणी पाजणे गरजेचे आहे. म्हणजेच बाळाला 120 मिली म्हणजे जवळजवळ अर्धा पाण्याचा ग्लास एवढं पाणी रोज पाजणे गरजेचे आहे. प्रत्येक जेवणानंतर बाळाला 30 ते 40 मिली पाणी आपल्याला रोजचे रोज पाजायचे आहे. 30 ते 40 मिली म्हणजे एक पूर्ण छोटी वाटी. आता ज्यावेळेला बाळ 9 महिन्याचं होतं त्यावेळेला 9 महिने ते 1 वर्षाच्या बाळाला आपल्याला सुमारे 150 ते 250 ml पाणी पाजायचं आहे, म्हणजे एक पूर्ण ग्लास. बाळाला प्रत्येक जेवणानंतर 40 मिली पाणी देणे गरजेचे आहे. बाळ 1 वर्षाचं झालं की एक पूर्ण ग्लास. हेच सूत्र आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे. ज्यावेळेला बाळ 2 वर्षाचं होतं त्यावेळेला 2 ग्लास, 3 वर्षाचं होतं त्यावेळेला 3 ग्लास. आयुर्वेदानुसार बाळाला पाणी पाजण्याची ही एक योग्य पद्धत सांगितली आहे. आता बाळाच्या पाण्याची गरज ही वेगवेगळ्या ऋतूनुसार, बाळाच्या तहानेनुसार, त्याचसोबत बाळाच्या शारीरिक हालचालीनुसार बदलत असते. जर समजा उन्हाळा असेल तर बाळ जास्त पाणी पितं. बाळाची फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त होत असेल अशा वेळेलाही बाळ जास्त पाण्याची डिमांड करतं. लहान बाळाच्या वाढत्या वयानुसार बाळाची तहान ही वाढत जाते आणि बाळाची पाण्याची गरजही वाढत जाते. आता बाळाच्या शरीराला पाणी पुरतंय की नाही हे कसं ओळखायचं? तर बाळाची शू ही जर जास्त गडद पिवळ्या रंगाची असेल तर बाळाच्या शरीरात पाणी कमी पडत असतं. बाळाच्या शीमध्ये घट्ट गाठी पडत असतील किंवा बाळाची शी एकदम घट्ट होत असेल अशा वेळेलाही बाळाच्या शरीरात पाणी कमी पडत आहे हे ओळखून जायचं. त्याचसोबत बाळाची त्वचा कधीकधी पिवळी पडते, बाळाचे डोळे थोडेसे पिवळसर दिसतात, अशा वेळेलाही बाळाच्या शरीरात पाण्याची पातळी कमी आहे असं मानलं जातं. ते 9 महिन्याच्या पुढच्या बाळाला पाण्यासोबत आपण वेगवेगळी फळे जसं की संत्री, मोसंबी, कलिंगड अशी पाणी जास्त असणारी फळे, त्याचसोबत दही, ताक, दूध, त्याचसोबत टोमॅटो, अननस अशी फळे, फळभाज्या यांचा समावेश आपण बाळाच्या आहारात करू शकतो. बाळाच्या रोजच्या जेवणात वेगवेगळ्या ज्युसेसचा समावेश करू शकतो. आपण बाळांना विकतचे रेडीमेड ड्रिंक्स देणे टाळले पाहिजे. याने बाळाच्या शरीरात साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे बाळाला बाहेरचे ड्रिंक्स देणे अवॉइड करून घरचे पाणी, घरची फळे, त्याचसोबत फळांचे ज्यूस देऊन बाळाच्या शरीराची पाण्याची जी तहान असते ती आपण वेगवेगळी फळे, पाणी आणि ज्युसेस देऊन भागवू शकतो. आशा करते की तुम्हाला दिलेली माहिती नक्की समजली असेल. अशा नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून वेगवेगळ्या व्हिडिओज आणि वेगवेगळ्या कंटेंटमधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू ठेवा. थँक्यू.